चला मॅच चालू ठेवायची आहे. मॅचला सुरुवात. पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरनं मयूर सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला. ऋषीचा विपक्ष. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर पेसनं भन्नाट वेगानं उसळी घेऊन निघून गेला विकेटच्या मागे. डॉट निर्धाव स्वरूपामध्ये. पुढचा बॉल मयूर पुन्हा पहिला चेंडूवर दर्जेदार आणि या वेळेला मात्र कॅचला संधी. एक ट्रॅप रचलं होतं आणि त्या ट्रॅप मध्ये सापडत असताना परतावं लागेल माघारी. ऋषी यावेळी मात्र परतीच्या प्रवासाला ऋषिकेश गावळे परतीच्या प्रवासाला येत असताना बघायला मिळतोय. विकेटचं पतन झालंय. नवा बॅटर कोण मैदानाच्या दिशेनं वाटचाल करेल. आकाश 11 आकाश 11 गौतमी मेठ हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. नवीन बॅटर चैतन्य मैदानाच्या आतमध्ये युवा खेळाडू आहे. मेट प्रीमियर लीग मध्ये ज्याने खूप सुंदर फलंदाजी केलेली तो मात्र यावेळी बॅटिंग करण्याकरिता. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर मयूर यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. ज्या पद्धतीने मयूर गोलंदाजी करतोय समोरच्या फलंदाजांना, कारण हाईट आहे आणि हाईट फॅक्टर मात्र नेहमी फलंदाजांकरिता धोकादायक ठरत असतो. त्याचंच प्रात्यक्षिक मैदानात दाखवलंय. यावेळेला प्रचंड वेगानं हाताला फुलटॉस बॉल. त्या ठिकाणी मात्र फिल्डर होते. यावेळेला स्वीप खेळायचं होतं. त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. आपण विचार केला तर पंच दर्शवतात लेग बाईची धाव या ठिकाणी मिळेल. एक न मात्र संघाचं खातं ओपन झालंय. पहिली धाव आली आहे, भले ती लेग बाईच्या स्वरूपामध्ये का असेना. यावेळेला मात्र नवीन बॅटर आहे स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ. त्यांच्या विपक्षामध्ये मयूर मात्र चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघायला मिळते. 5 चेंडू संपलेत आणि फक्त एकच धाव स्कोर कार्डवर. आणि ती सुद्धा विचार केला तर लेग बाईची, म्हणजे मयूरने या षटकामध्ये त्या व्यतिरिक्त एकही धाव खर्ची केली नाहीये पहिल्या 5 बॉल. याही वेळेला सुंदर चेंडू बघायला मिळाला. त्या ठिकाणी लॉंग ऑनला विवेक जाधव आहेत. षटक क्रमांक संपलाय पहिलं आणि धावा जोडल्या गेल्यात पहिल्या षटका अखेरीस. अर्थात एक बाद एक अशी धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर बघायला मिळते. आपण छोटीशी संधी देऊयात आमच्या डीजे मास्टरला आणि पुन्हा मैदानात परतूयात. संदीपजी पाटील यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी प्रफुल्ल पाटील यांना करतो. आपल्या शुभेच्छा पण संदीप पाटील यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर करायचा आहे. तदनंतर दर्पणजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो या ठिकाणी मात्र वेदांत पाटील यांना की आपण दर्पण ठाकरे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. मॅचकडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅकवरनं वाडा तालुक्यातील एक धुरंधर, वाडा तालुक्यातील एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरनं येत असताना प्रचंड वेगवानता ज्याच्या गोलंदाजीमध्ये ठासून भरलेली आहे असा डावखोऱ्या हाताचा प्रतिभा संपन्न खेळाडू नाव आहे विवेक जाधव, मॅन फ्रॉम गांद्रे. यावेळी बॉलिंग ट्रॅकवरनं येत आहेत. गोलंदाजी करण्याकरिता डावखोऱ्या हाताने मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता सातत्यपूर्ण डोकेदुखी राहिलेला गोलंदाज यावेळी बॉलिंग ट्रॅकवरनं. याही वेळेला वा काय चेंडू, भन्नाट वेगाने मात्र बीट करत बॉल निघून जाईल विकेटच्या मागे. 1 मोर डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सलगचे 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी मात्र बघायला मिळालेत. ज्या पद्धतीने विवेक जाधव गोलंदाजी करतोय, प्रचंड वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळतोय.
विवेक जाधव नावारूपाला वलय आलंय आणि वलय आल्यानंतर कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करायला हवी याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानात दाखवत असताना फेक चांगली होती, मात्र कलेक्शन करायला थोडेसे चुकले आणि एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगल वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर पुढे जात असताना मात्र धावफलकावर जाऊन पोहोचेल 2 धावा. नेक्स्ट मॅच यापुढील होणारा सामना बी रेडी. जय हनुमान चांबळे आणि यंगस्टार कुडूस चांबळे टीम उपस्थित झाली आहे का? येस. यावेळेला मात्र विश्वनाथ भोईरनं गॅपमध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं जातंय, मागे फिल्डर नाही आहेत, बऱ्याच दूरवरनं येत आहेत. एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील. 2 वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर पुढे जात असताना आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत. अर्थातच 4 या अंकावर जाऊन पोहोचेल. 4 रन्स ऑन बोर्ड. विवेक जाधव प्रचंड वेगानं गोलंदाजी करणं हे या खेळाडूची ओळख राहिली आणि आज सुद्धा तीच गोष्ट मैदानात दाखवत असताना श्री बालाजी चॅम्पियन्स या संघामधनं आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत वाडा प्रीमियर लीग मध्ये. यावेळेला मात्र विश्वनाथ भोईरनं सरळ बॉलला उडवलंय, जितक्या वेगानं आला तितक्या वेगानं फेकून दिलंय. विश्वनाथ भोईर सुद्धा सांगतायत आम्ही सुद्धा कोणापेक्षा कमी नाही याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि बॉलला सरळ फेकून दिलाय. डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर दी बॉलर रेडी. षटकार 6. धावफलक 6 वाढून पुढे जात असताना 10 या अंकावर जाऊन पोहोचलंय. मुख्य मंचावर या ठिकाणी मात्र मान्यवरांची मांडी आपल्याला बघायला मिळतीये. धावफलकाचा विचार केला तर आपण 10 या अंकावर पाहू शकाल. आजच्या दिवसामधनं कुणाल मोकाशी सर यांच्या समवेत आपण जोडले गेलेलो आहोत. स्पेशल रील शूट करण्याकरिता सावली क्रिएशनचा जो खास माणूस आहे तो या ठिकाणी पोहोचलाय, त्याचं सुद्धा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. यावेळेला विश्वनाथ भोईर यांच्या बॅटमधनं फटका खूप चांगला बघायला मिळाला. पुढचा बॉल विवेक जाधव पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढले एक सन्मानजनक पद्धतीने आणि एक सिंगल काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. षटक संपलं. या ठिकाणी दुसरा धावा जोडल्या गेल्यात. 11 संधी देऊया डीजेला आणि पुन्हा मैदानात परतूयात. बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता वाडा तालुक्यातील अजून एक प्रतिभा संपन्न खेळाडू नाव आहे निखिल भोईर. यावेळी गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज झालाय. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरनं. यावेळेला मात्र निखिल भोईरचा पहिला बॉल मिड विकेटच्या रिजन मध्ये खेळलाय. मागे फिल्डर येत आहेत, बॉलला स्टॉप करतील आणि फेक करेपर्यंत एकच सिंगल या बॉलवर मिळेल. प्रीतम कडनं चांगलं त्या ठिकाणी यष्टीरक्षण कलेक्शन आणि एकच धाव या ठिकाणी मात्र मिळतीये. धावफलक 1 वाढून पुढे जात असताना आपण पाहू शकाल आमचे स्कोरर कळवत आहेत आम्हाला 12 रन्स ऑन बोर्ड. सज्ज होईल पुढचा बॉल
या वेळेला मात्र फटका चांगला, छोटा पॅकेट बडा धमाका. चैतन्याच्या बॅटमधनं या बॉलला सरळ फेकून दिलंय काऊ कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. धावफलक मात्र 6 वाढून पुढे जात असताना आमचे स्कोरर आम्हाला कळवत आहेत 18. पुढचा बॉल निखिल भुईर. या वेळेला फटका आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळले, त्या ठिकाणी फिल्डर सुद्धा तैनात केलेले आणि जास्त मुवमेंट अजिबात पायांची करावी लागली नाहीये. मयूर होते त्या ठिकाणी, कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं पतन, खेळाडू बाद. जज करतोय आणि अखेरच्या क्षणाला मात्र कॅचवर न जाणं पसंत केलं. 23 रन्स, 3 षटकं संपली आहेत आणि धावा जोडल्या गेल्या 23. अजून सुद्धा 12 चेंडूंचा मात्र इथून उर्वरित खेळ बाकी आहे. या 12 चेंडूत कशा धावा केल्या जातील हे आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी संधी देऊया डीजे मास्टरला आणि पुन्हा मैदानात परतूया.
यावेळी मात्र विवेक जाधव सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरिता सुजलच्या विपक्षामध्ये. पंच वळलेत बघा, पंचांची आगळीवेगळी शैली बघा. वाईट चेंडू या ठिकाणी पंचांनी दर्शवले. ही वैशिष्ट्यता आहे या पंचांची. महादेव ठाकरे सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. पार्वती क्रिएशन, MR क्रिकेट पंच पॅनल, महाराष्ट्र राज्य, नवनव सरकार, माधवजी विठ्ठल ठाकरे, नवनव सरकार, मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त तब्बल 41 वर्षांचा टेनिस क्रिकेटचा पंचांचा अनुभव आहे, जे आपण मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. यावेळेला फटका त्या ठिकाणी फसलाय. तदनंतर राज माधव ठाकरे सर, मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले पंच. तदनंतर एकनाथ डगळे सर. हे 3 पंच आपण या स्पर्धेकरिता या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरनं विवेक जाधव, चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र आता या बॉलवर बघायला मिळाली. यावेळेला फटका फसलाय. प्रीतमनं मात्र त्या ठिकाणी कॅच कंप्लीट केली आहे. परतावं लागेल माघारी. मिस्टर विश्वनाथ भोईर इज बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता आपण मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतोय. दीपक गावळे, एक अनुभवाने परिपूर्ण असलेला खेळाडू 40+ ज्यांना आपण यावेळी बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये पाहतोय. परंतु विवेक जाधव आपल्या गोलंदाजीमधनं आग ओकत असताना बघायला मिळतोय. अक्षरशः वेगवानता त्याच्या गोलंदाजीमध्ये या ठिकाणी खूप भयानक बघायला मिळतीये. सज्ज होईल पुढचा बॉल. यावेळेला मात्र फटका चांगला कव्हरच्या दिशेनं खेळलाय. मागे फिल्डर आहे. आपण फिल्डिंगचा विचार केला तर जो या ठिकाणी तैनात होता, ज्याने हातामध्ये बॉलला कलेक्ट केलं, कल्पेश. सुजल मात्र यावेळी स्ट्रायकिंग एंडला आहेत. सुजलला आतापर्यंत तेवढीशी मात्र विध्वंसकता बॅटिंग बंद बघायला मिळाली नाहीये त्याच्या, परंतु ठोकाव्या लागतील, धावा कराव्या लागतील. या वेळेला काय वेगानं चेंडू हाताळला जातोय विवेक जाधवच्या माध्यमातून. प्रचंड वेग आणि वेग एकच गोष्ट बघायला मिळतीये. यंगस्टार कुडूस टीम आपण आपला प्रतिनिधी टॉस करण्याकरिता या ठिकाणी पाठवून द्यायचा. यंगस्टार कुडूस टीम याही वेळेला प्रचंड वेगानं चेंडू हाताळलाय. पंच वळलेत. वाईट चेंडू की काय, मग आगळ्या वेगळ्या शैलीनं मात्र पंचांनी दर्शवलंय. वाईट चेंडू. यावेळेला फुलटॉस बॉल बघायला मिळाला. वा, काय क्षेत्ररक्षण आहे निखिल भोईर, क्या बात आहे. अगदी सुंदर आले. तितक्या वेगानं बॉलला कलेक्ट केला आणि तितक्याच वेगानं अचूकतेनं फेक केली आहे. आपण पाहिलं तर एकच धाव या बॉलवर मिळेल आणि 1 वाढून स्कोर कार्ड 28-28 या अंकावर जाऊन पोहोचेल. या षटकामधील एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत चेंडू मात्र संपलेत, ते म्हणजेच 5. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू. यंगस्टार कुडूस टीम कॅप्टन, आपण आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. चला यंगस्टार कुडूस. यावेळेला मात्र आगळ्या वेगळ्या शैलीनं खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा बोट चालले आकाशाच्या दिशेनं. परफेक्ट प्लमच्या स्वरूपामध्ये एस्टांच्या मधोमध सापडले. दीपक गावळे यांच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन. खेळाडू बाद. 4 षटका संपलीत आणि धावा जोडल्या गेल्या. 4 षटका अखेरीस 28-28.
आपण तत्पूर्वी एका सन्मानाकडे या ठिकाणी जाणार आहोत, जी आपल्याला या स्पर्धेकरिता मालिकावीराची जी ट्रॉफी आहे, जी ज्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आली आहे. अर्थातच प्रमोदजी काटोळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनोज पाटील यांना करतो. आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोद काटोळे साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करायचा आहे. यंगस्टर कुडूस टीम आली असं वाटतंय आम्हाला. या बिलास या टॉसला या जरा लवकर कॅप्टन पाठवून द्या आपला टॉस करण्याकरिता. मॅचकडे जाऊयात. नवा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं रोहित. यावेळेला सुंदर चेंडू, परफेक्ट खोलवर बॉल हाताळला. वा क्या बात आहे. प्रीतम बघा कुठे होते आणि कुठे बॉलवर गेले. काबिल तारीफ. कारण विवेक जाधव सारख्या गोलंदाजाचे चेंडू जेव्हा खाली राहतात ते चेंडू पकडणं म्हणजे यष्टीरक्षकाची खऱ्या अर्थानं तिथे परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आतापर्यंत तरी प्रीतमने मात्र खूप चांगल्या पद्धतीने काम पार पाडलंय. जवळपास गुडघ्यांवर बसावं लागतं त्याच्या गोलंदाजीचे चेंडू हाताळण्याकरिता. यावेळेला फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे. दोन खेळाडू होते, दोघांमध्ये मात्र दोघांनाही प्रश्न पडला कॅच नक्की होती तरी कोणाची, ज्या कारणाने ती कॅच आपण पाहिली तर कंप्लीट करू शकले नाहीयेत. यंगस्टार कुडूस टीम कॅप्टन. चला अभिलाष. सज होईल पुढचा बॉल. यावेळेला प्रचंड वेगानं हाताळलाय बॉल आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 22ची धाव पंचांनी दर्शवली आहे. धावसंख्या आपण पाहिली एक अतिरिक्त वाढून 32 या अंकावर जाऊन पोहोचेल. 3 चेंडू संपलेत. 3 बॉल्सचा या ठिकाणी मात्र खेळ बाकी आहे या षटकामधील. याही वेळेला खाली राहिलाय. वा काय गोलंदाजी, प्रचंड वेगवान, अगदी दर्जेदार पद्धतीने. आणि पुनश्च एकदा यष्टीरक्षण मात्र चांगलं बघायला मिळत आहे. आज प्रफुल्ल पाटील मात्र यष्टीरक्षकाचे फॅन झाले. ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण या मॅच मध्ये या इनिंग मध्ये विवेक जाधव यांचे चेंडू स्टॉप केले, या षटकामधील या गोलंदाजाचे सुद्धा चेंडू तशाच पद्धतीने येत आहेत आणि ती गोष्ट मात्र या ठिकाणी बघायला मिळते. याही वेळेला पुनश्च एकदा चांगली गोलंदाजी आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र मैदानामध्ये स्टॉप केलं जात आहे. आता विचार केला तर शेवटचा आणि अंतिम एक चेंडू या पहिल्या इनिंग मधील बाकी आहे. 32 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. 32 रन्स. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू रोहित. याही वेळेला सुंदर चेंडू बघायला मिळाला. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. कॅप्टन स्वतः त्या ठिकाणी आकाश जज करतोय, फेक करेल आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र पंचांचं एक शॉट आणि ओके म्हणजे धावच नाही ना. एक शॉट आणि रन आउट म्हणजे एकही धाव नाही. ओके या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या इनिंगचा खेळ संपला. आपण टॉसकडे जाणार आहोत. मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. सुचिताताई पाटील मॅडम त्यांच्या समवेत आपण त्या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस करण्याकरिता त्या ठिकाणी मात्र टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. त्यांच्या समवेत पूनमताई आहेत, तदनंतर प्रमोदजी पाटील साहेब, विराजजी पाटील साहेब, संदीपजी पाटील साहेब, अरुणजी पष्टे साहेब, या सर्वांना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत आमच्या समवेत. एका बाजूने बघायला मिळेल टीम चांबळे आणि दुसऱ्या बाजूने असेल टीम यंगस्टार कुडूस. या ठिकाणी मान्यवरांना आमंत्रित करतो की आपण सन्मानाने या मुख्य मंचावर अर्थातच या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केली जाईल. यंगस्टार कुडूस या टीम कडनं
छापा असा कॉल आणि टॉस मात्र या ठिकाणी जिंकलाय अर्थातच सांबळे टीमने. जास्त वेळ घेणार नाही, काय निर्णय स्वीकाराल? फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संपूर्ण सांबळे टीम आम्हाला इन ऍक्शन बघायला मिळेल का? नाही, काही खेळाडूंची कमी आहे, परंतु इथे आल्यानंतर हे मैदान पाहताना कसं वाटते? खूप चांगलं आयोजन नियोजन आहे. खेळाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. बेस्ट ऑफ लक असेल. त्यानंतर मी विराजदादा पाटील यांच्याकडे जाईन की ज्या पद्धतीने इथे आल्यानंतर हे तुमची संपूर्ण एंटायर टीम राष्ट्रवादी पार्टी आपण त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, सरसोळकरांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे आणि आज ही स्पर्धा सरसोळ नगरीमध्ये आपण पाहतोय, कसं वाटतंय? नक्कीच इथे असलेलं आयोजन अतिशय अभिमानास्पद आहे आणि आमच्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आणि यांचं मला नेहमीच ह्या बाबतीत चांगलं नियोजन लाभतं आहे, त्याबद्दल धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर व वाडा तालुका व शशिकांत स्मृती सरसोळ आयोजित खासदार चषक 2026मध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिक आणि सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत करतो. खेळात जसं जिंकणं महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे महत्त्वाचं असतं ते संघभावना, खेळाडूवृत्ती आणि नियोजन. हे नियोजन नक्कीच इथे सालाबादप्रमाणे खासदार चषक 2026 यावर्षी लाभलेलं आहे. त्याप्रमाणे खासदार चषक हे दरवर्षी नियोजन असतंच आणि अतिशय चांगलं नियोजन यावर्षीसुद्धा केलेलं आहे. त्यासाठी सर्व आयोजकांचे आणि क्रीडा रसिकांचे सगळ्या खेळाडूंचे धन्यवाद. थँक्यू सो मच. हे होते आमच्यासोबत विराज पाटील, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत आणि मान्यवरांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचं. थँक्यू. टॉसबॉक्स मधून रिपोर्ट आला, या ठिकाणी नाणेफेक जिंकली अर्थातच चांबळे टीमने निर्णय स्वीकारला बॉलिंग करण्याचा. जाऊयात मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी तुमच्या सोबत मात्र मायक्रोफोनवर जॉईन होतील कुणाल मोकाशी सर. थँक्यू. थँक्यू वादवर. सर्व मान्यवरांना विनंती करतो की या आपण पुन्हा एकदा असं नसतं व्हा. अगदी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता सर्व मान्यवर देत आहेत. इथे जाऊयात मॅचमध्ये. मॅच मैदानातनं चालू आहे. टीम जय हनुमान गांद्रे आणि त्याच्या विपक्षात 2 हात करतीय आकाश 11 गावदेवी मेट. या 2 टीम मधली एक बेस्ट लढत ती विजयाकरता 33 धावांचं लक्ष आहे. ते टीम जय हनुमान गांद्रेकरांना मात्र बॅटिंग करण्याकरता मैदानात दाखल झालाय. निखिल भुईरला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर आणि त्याच्या साथीला मैदानात नॉन स्ट्रायकर एंडकडे महेशला आपण पाहतोय. महेश आणि निखिल आज महेश ओपनिंग करता आलाय. मला वाटतंय बऱ्याचशा मॅचमधनं मी जेव्हा जेव्हा पाहिलंय तेव्हा तो वन डाऊन करता येतो, आज मात्र ओपनिंग करता आलाय. निखिल भुईरला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता तो सज्ज होतोय. या वाडा तालुक्यातला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्यानं निखिल भुईरकडे देखील पाहिलं जातं. आता बॅटिंग करायची आहे स्वराज. पहिला बॉल पहिल्यांदा थोडासा बॅकफुटला गेला, मात्र अतिरिक्त शफल झाल्यानंतर बॉल पंच करायचा होता, मात्र तिथे डॉट बॉल निर्धाव चेंडू. बाकीचं काम यष्टीरक्षक त्याने कंप्लीट केली आहे. तर आपण पाहिलं तर सर्व मान्यवर जे आमची रजा घेत आहेत, खूप सारा धन्यवाद. साहेब मॅडम्स असतील, सुचिता पाटील मॅडम असतील, पूनम ताई पथवा मॅडम असतील, खूप सारा धन्यवाद. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलात. आमची रजा घेत आहेत. पुढचा बॉल निखिल भोईर बॉलला अगदी फेकून दिला होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक शेवटच्या मोमेंटला खूप वेगानं तिथे आला आणि मग चेंडूला एक टप्प्याखेर बॉलला फील्ड करतोय. फील्ड केल्यानंतर जशी बॉलला फेकी करतोय, धावा त्या 2 कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर वधारतीये, पुढे जातीये. ती 0वरनं 2 या धावसंख्येवर. पुढचा बॉल निखिल भोईर अतिरिक्त सफल झालाय आणि बॉलला फेकून दिलाय खूप दूरवर. निखिल भोईरच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार षटकार, आक्रमक स्ट्रोक षटकार.
स्वराज पुढचा बॉल, गती परिवर्तन. एका गोलंदाजाचं हे एक चांगलं लक्षण आहे. या अगोदर कितीतरी वेगानं टाकला ना, त्यापेक्षा कितीतरी कमी वेगानं हा बॉल त्यानं मात्र आता ट्रॅव्हल केलाय. अगदी दर्जेदार. निखिल भुईरला देखील चकमा दिलाय. अगदी नकल बॉल त्याचा वापर केलाय. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय निखिलच्या विपक्षात. पुढचा बॉल स्वराज. ते झेलला संधी होती, मात्र तिथे डॉट तिथे कोणत्या प्रकारची धाव ती दिली जात नाही. मात्र झेल देखील सुटलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर एक षटकार आणि डबलच्या मदतीने 8 आहे स्कोर कार्डवर. 8 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. रंगतदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय. पहिल्या 5 बॉलचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ते मैदानात चालू आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं निखिल भुईरच्या विपक्षात. पुढचा बॉल, चांगला बॉल फिंगरला रोल केला. अतिरिक्त टर्न तो पाहिला आपण आणि तिथे यष्टीरक्षक त्यानं बाकीचं काम कंप्लीट केलंय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या मदतीनं एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाचा विचार केला तर धावसंख्या 8 ती लागली आहे स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या अखेरीस. बिनबाद 8 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. एक लो स्कोरिंग मॅच आहे हे म्हणायला हरकत नाहीये, कारण की 33 धावा फक्त स्कोर कार्डवर आहेत. 33 धावांचा पाठलाग तो करायचा आहे. 8 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागले पहिल्या षटकाच्या अखेरीस. निखिल भुईर यांना दर्जेदार तो एक षटकार देखील ठोकला. चांगली बॅटिंग ती मैदानात पाहतोय. ओव्हर नंबर 2 करता बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता या दुसऱ्या षटकातनं मेजर विश्वनाथ तो आलाय बॉलिंग करण्याकरता. समोर मात्र पहिल्यांदा स्ट्रायकर एंडवर संधी मिळते बॅटिंग करण्याकरता. तो महेश, त्याला आपण पाहतोय. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल, वेगवान ते सर्रार बॉल तो आपण पाहिला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सांगता होतीये पहिलं षटक ते स्वराजनं टाकलं. 8 धावा खर्च केल्या. तदनंतर विश्वनाथ आलाय. धावा कमी द्यावा लागतील, कारण की एक कमी टोटल ती स्कोर कार्डवर आहे आणि मग धावा त्या वाचवाव्या लागतील. विकेट त्या तुम्हाला घ्याव्या लागतील जर विजयापर्यंत जायचं आहे तर. मग चांगली गोलंदाजी ती तुम्हाला करणं बंधनकारक असेल. पुढचा बॉल, इथे पुन्हा एकदा बॅटची कट तर लागली होती, मात्र झेल तो यष्टीरक्षकाला घेता आला नाहीये. थोडासा कठीण होता, मात्र तिथे एक धाव ती रोखू शकत नाहीये. सिंगल अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 9. संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर सावली क्रिएशनच्या माध्यमातून जी यूट्यूब लाईव्ह जे आपण घर बसल्या देखील बराचसा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद लुटतोय. अगदी खडतर प्रवास तो सावली क्रिएशनचा देखील राहिलाय. अगदी यूट्यूबच्या माध्यमातून प्रोप्रायटर अल्पेश गोतारने, कल्पेश गोतारने यांच्या माध्यमातून तिथे पुढचा बॉल, क्षेत्ररक्षण ते चांगलं होतंय. अगदी काऊ कॉर्नर पासून पुढे आला. सिंगल ती अर्जित झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. 2 न पुढे जातीये. 2च्या मदतीने धावसंख्या नेल्सन आकड्यावर 11. यानंतरची एक फर्स्ट राऊंड मधली शेवटची मॅच ते आपण पाहणार आहोत. जय हनुमान चांबळे आणि त्याच्या विपक्षात यंगस्टार कुडूस या 2 टीम मध्ये ती नेक्स्ट मॅच असेल. फर्स्ट राऊंड मधला शेवटचा सामना तो आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. धावसंख्या 12 ती स्कोर कार्डवर आहे. विश्वनाथ, पुढचा बॉल, इथे बॉलला फेकून दिलाय. महेशच्या पाठमधनं आलाय. डिप्ड विकेटला हा दर्जेदार षटकार, कडक स्ट्रोक.
या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 6 पुढे जाते. 18 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 33 पर्यंत जायचे, 18 झाल्यात. अर्ध्यापेक्षा जास्त धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. निखिल भोईर आणि महेशला आपण पाहतोय पहिलं षटक जिथे स्वराजचं संपूर्ण चेंडू निखिल भोईरच्या वाट्याला होते, मात्र इथे महेश प्रत्येक बॉलवर सध्या तरी खेळतोय. पुढचा बॉल वेग कमी केला. याही बॉलवरनं जर आपण पाहिलं तर पॅटची एज जरी लागली असली तरी मात्र धाव ती कोणत्या प्रकारची मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा विचार केला तर धावसंख्या 9.0 च्या सरासरीनं 18 स्कोर कार्डवर लागली आहे. ऐकूयात एक संगीत डीजे. ओव्हर नंबर 3. पहिलाच बॉल स्वराजनं मिळवून दिली आहे. पहिला ब्रेक थ्रू निखिल भोईरच्या रूपानं जाते विकेट. फलंदाज बाद. आपल्या वैयक्तिक कोट्यातल्या दुसऱ्या षटकाकरता जसा स्वराज आला पहिल्याच बॉलवर त्यानं विकेट मिळवून दिली आहे. एक महत्वाचा बॅटर निखिल भोईर 8 धावांची इनिंग साकारत मात्र परतीच्या प्रवासाला जातोय. धावांची इनिंग ती निखिल भोईरनं साकारली. परतीच्या प्रवासाला जातोय. नवीन बॅटर मैदानात विवेक जाधव तो मैदानात दाखल झालाय. विवेक जाधव अगदी वेगवान गोलंदाजी करता ओळख आहे या वाडा तालुक्यातनं. अगदी आम्ही वारंवार सांगत असतो यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून विवेक जाधवला पाहिलं जातं. बाबू या टोपण नावानं ज्याची ख्याती आहे संपूर्ण वाडा तालुक्यात. अगदी जर आपण पाहिलं तर बरेचसे खेळाडू आहेत ज्यांना अगदी आपल्या टोपण नावानं तालुक्यातनं ओळखलं जातं. त्यातला हा विवेक आहे, त्याला बाबू या नावानं संपूर्ण तालुक्यात ओळखलं जातं. त्याच्या विपक्षात समोर आता स्वराज आहे. 4व्या मॅच मध्ये तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे. येणारे बॉल 17 बॉल मध्ये 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे टीम जय हनुमान गांद्रे टीमला. विवेक आलाय. विवेकच्या विपक्षात स्वराज. कशा पद्धतीने बॅटिंग करेल विवेकला ते पाहावं लागेल. हलका रनअप आहे. अगदी सावध खेळ करायचा होता, फक्त दिशा द्यायची होती बॉलला, मात्र तिथे पीट झालाय. बाकीचं काम यष्टीरक्षक विश्वनाथ तो कंप्लीट करतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. येणारे 16 बॉल विजयाकरता 15ची आवश्यकता आहे. त्या मॅच मधनं 16-15चं समीकरण ते मॅच मधनं बनलंय. निखिल भोईर सारखा बॅटर तो परतीच्या प्रवासाला गेलाय. एका बाजूने महेश आणि विवेक जाधव सध्या स्ट्रायकर एंडवर आहे. पुढचा बॉल विवेक जाधव. फटका फसलाय. पकडो कॅच. इथे शेवटच्या मुमेंटला तो झेल सुटला. 40+ खेळाडू आहेत. झेल सुटल्यानंतर धावा त्या 2 कंप्लीट झाल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्या वधारती आहे. स्कोर कार्डवर 20 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागते. अजूनही विजयाकरता 13ची गरज आहे. चांगली मॅच, दर्जेदार आयोजन ते आपण पाहतोय. खासदार चषक. पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा झेलला संधी निर्माण झाली आहे आणि आता चुकी होणार नाहीये. विवेक जाधव बॅक टू डगआउट. परतावं लागेल. बिग विकेट गॉन. अक्षय ठाकरे ते देखील आलेत. हार्दिक स्वागत सुस्वागतम. तिथे विकेट गेली आहे. विकेटच्या मदतीनं दुसरा गडी जो बाद झालाय टीम जय हनुमान गांद्रेचा. 20 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना 4 बॉलला ते आतापर्यंत झालेत. किफायती गोलंदाजी केली आहे स्वराजनं. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातनं फक्त 8 धावा दिल्या होत्या. जसा तिसऱ्या ओव्हर मधनं आला ना गोलंदाजीला, त्या गोलंदाजीत फक्त 2 धावा
त्या खर्ची केल्या, मात्र 2 विकेट त्यानं महत्वपूर्ण घेतल्यात. 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत, अजूनही 2 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत या ओव्हर मधनं. स्वराज इथनं कमबॅक तो होईल का? मात्र विकेट तर 2 गेल्यात. नवीन बॅटर मैदानात आलाय बॅटिंग करण्याकरता, आकाश. गांधरेकरांचा हार्दिक पांड्या असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की विस्फोटक खेळी करता ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आकाश. मात्र या ठिकाणी चेक केलं जाईल वाईट करता. बॅटरनं चॅलेंज केलंय, पंचांच्या निर्णयाला वाईट बॉल तो इथे चेक केला जाईल. धावसंख्या जी स्थिरावते 20 या धावसंख्येवर असताना विवेक आणि निखिल हे 2 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. अजूनही विजयाकरता 13ची गरज आहे. 4 बॉल झालेत. अजूनही इथनं या बॉलिंग मधनं स्वराज तिथे 2 बॉल शिल्लक असताना हा बॉल इथे चेक केला जातोय. व्हाईट बॉल तो इथे दिला जातोय. नॉन क्लेबल चेंडू, एक्स्ट्रा धाव ती दिली जातीये. नियम क्रमांक 22 चं अवलोकन होतंय व्हाईट बॉल करता. 4व्यात मॅच मध्ये पुढचा बॉल तिथे माघारी परतलाय. नव्याने एक नवीन चेंडू घेऊन समोर येईल स्वराजला आपण पाहतोय. बॅटिंग करण्याकरता आकाश आहे मैदानात. विस्फोटक खेळी करता ओळख आहे त्याची. मात्र इथे पुढचा बॉल वेग कमी केला. आडव्या पाटनं खेळलाय. डिपेंड विकेटचं क्षेत्र आहे. एक टप्प्याखेर बॉलला फील्ड करतोय. बॉलची फेकी येईल 1 धाव. महेशनं कॉल दिला होता दुसऱ्या धावे करता, मात्र आकाश ती रिक्स किंवा मग ती जोखीम तो घेत नाहीये. त्याला माहिती आहे धावा सहज होऊ शकतात. मग सिंगल डबल जरी आले तरी आपण विजयापर्यंत जाऊ शकतो. या अनुषंगानं तो घाई करत नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती आहे स्कोर कार्डवर. 22. पुढचा बॉल अप साईडला खेळायचं होतं. अगोदर मन बनवलं होतं. इथे डॉट बॉल. बाकीचं काम विश्वनाथ भोईर तो कंप्लीट करतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. धावा असतील तर 22 धावा. अजूनही विजयाकरता 10ची गरज आहे. या 10 धावा कशा पद्धतीने केल्या जातील किंवा थांबवल्या जातील का हे पाहण्या अगोदर ऐकूयात एक सुमधुर संगीत. ऐकूयात डीजेला. बारा बॉल 10चं समीकरण बनलंय. ओव्हर नंबर 4 ला एक्सपिरियन्स गोलंदाज तो मैदानात आलाय गोलंदाजी करण्याकरता. दीपक गावळे आलेत गोलंदाजी करण्याकरता. 40+ क्रिकेट खूप दर्जेदार क्रिकेट ते पाहिले आबिडगरच्या मैदानावर गेल्या वर्षीच्या हंगामात. तर दीपक चांगला बॉल, दर्जेदार बॉल, अगदी भेदक. तिथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. येणारे 11 बॉल विजयाकरता आता 10ची गरज आहे. रंगतदार मॅच चालू आहे मैदानात. सहजासहजी आम्ही देखील हार मानणार नाहीये हे दाखवून देतोय आकाश 11 गावदेवी मेट. संघर्ष करायला लावतोय तो टीम जय हनुमान गांधरेकरांना. आकाश त्याच्या विपक्षात पुढचा बॉल. दीपक एक्सपिरियन्स आहे, आपला अनुभव आहे, तो पाठीशी आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. तिथे लवकर समजलं होतं, ओळखलं होतं आणि बॉलला घोषित क्षेत्र तिथे ट्रॅव्हल केलाय. सिंगल ती अर्जित होतीये. 1च्या मदतीने धावसंख्या वधारतीये. बॅट्समन चॉईस असेल. या 1च्या मदतीने धावसंख्या वधारतीये. स्कोर कार्डवर 23 धावा. विजयाकरता 9ची गरज आहे अजूनही या मॅच मधनं.
पुढचा बॉल इथे फटका मोठा सजवलाय, क्षेत्ररक्षक तो आलाय आणि झेल तो टिपला जातोय या ठिकाणी. विकेट नंबर 3. आकाश बॅक टू डगआउट. गरज नव्हती या मोठ्या फटक्याची, मात्र इथे परतावं लागलंय. विकेट जातीये. कहाणी में और एक ट्विस्ट. बॅटर बाद. तर या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत. शांतारामजी महाराज सोनावणे गुंजगावचं हे व्यक्तिमत्व, संजयजी भोईर गुंजगावचं व्यक्तिमत्व, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. मुख्य मंचावरनं मॅचचा आनंद त्यांच्या माध्यमातून देखील घेतला जातोय. नवीन बॅटर मैदानात येतोय टीम गांधरेकरांकडनं. बॅटिंग करण्याकरता कपिल आलाय. कपिल आलाय बॅटिंग करण्याकरता. 9 धावसंख्येची गरज आहे, मात्र या 9 धावा करण्याकरता कडा संघर्ष करायला लावलाय. लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये बऱ्याचशा वेळा आपण हाय व्होल्टेज ड्रामे ते होताना पाहिलेत. आणि इथनं दीपक आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. 3 बॉलचा अनालिसिस केला तर 1 धाव खर्ची केली आहे आतापर्यंत. पुढचा बॉल बॅटच्या टोला लागला असावा. सिंगल ते अर्जित होतीये. विश्वनाथ भोईर स्वतः बॉल पर्यंत जाऊन पोहोचलाय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. 24. 24 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. 33 पर्यंत जायचंय. 24 त्या स्कोर कार्डवर लागलाय. 4थं षटक. दीपक प्रगतीपथावर आहे या बॉलिंग ट्रॅकवरनं. आपल्या गोलंदाजीतनं शेवटच्या आणि अंतिमचे 2 बॉल आहेत. दीपक त्याला आपण पाहतोय. आपला अनुभव तो पणाला लावला जातोय. अगदी 6 ते 7 पावलांचा रनअप. पुढचा बॉल महेशनं जोरकस खेळलाय, मात्र 2 क्षेत्ररक्षक गॅप काढण्याचा प्रयत्न होता. तिथे बॉलला फील्ड केलाय. फ्लंबल होती. जशी फ्लंबल झाली जिथे 1 होती तिथे 2 आल्यात. या 2 कंप्लीट होतील. या 2च्या मदतीने 26. 26 धावा. सिंगल डबल न पुढे जातोय संघ. या 2च्या मदतीने 26. 26 धावा स्कोर कार्डवर आहेत. त्या टीम जय हनुमान गांधरे या टीमच्या 5 बॉल ते आतापर्यंत दीपकनं हाताळले. 5 बॉलचा विचार केला. 1 विकेट आणि 4 धावा ते आतापर्यंत खर्च केल्यात त्या दीपकनं. शेवटचा बॉल आहे, निर्णायक बॉल आहे या ओव्हरमधनं. इथनं जर चांगला बॉल टाकला किंवा एखादी विकेट घेतली तर प्रेशर तो गांधरेकरांवर येईल. पुढचा बॉल फटका मोठा सजवलाय. जिथे चांगला क्षेत्ररक्षण ते मैदानात पाहतोय. सिंगल. कपिलने अगदी सहज 2 कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीनं धावसंख्या 28. 28 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. 28 आकड्याचा इतिहास खूप मोठा आहे. तर आपण पाहिलं तर तब्बल 28 वर्ष लागली होती वर्ल्ड कप जिंकण्याकरता. 1983 नंतर 2011 तब्बल 28 वर्ष गेली होती वर्ल्ड कप जिंकण्याकरता. तो 28 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना 4 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 6 बॉल विजयाकरता आता इथून पुढे धावांची गरज असेल ती 5. 6 बॉल 5 ची मॅच बनली आहे. आणि मुख्य मंचावरनं शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. शांतारामजी महाराज सोनावणे साहेबांचा शुभ सन्मान. गुंजगावचं व्यक्तिमत्व आहे. महाराजांचा सन्मान करण्याकरता मी आशिष गांगडे यांना विनंती करतोय आपण तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. तर आपण पाहिली तर मायेची शाल व तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जातोय. अगदी जर आपण पाहिलं तर अतिथी देव भव मान्यवरांचा मान सन्मान. नंतर संजयजी भोईर साहेब यांचा देखील शुभ सन्मान मी आशिष यांना विनंती करतोय. शुभ सन्मान तो मुख्य मंचावरनं करायचा आहे. मायेची शाल व तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी तो शुभ सन्मान हा मुख्य मंचावरनं होताना आपण पाहतोय. जाऊयात क्रीडांगणामध्ये जिथे 6 बॉल विजयाकरता 5 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 5 करता इथे चेंडू बराच काळ हवेत आहे. एकच धाव. 1 धाव आली आहे. इथनं आता येणारे 5 बॉल आणि विजयाकरता 4 ची गरज आहे. 5 बॉल 4 ची मॅच बनली आहे. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. 3 विकेट त्या आतापर्यंत गेल्यात. येणारे 5 बॉल विजयाकरता 4 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. इथनं एखादा मोठा फटका येईल
का इथनं एखादा विकेट जाईल. रंगतदार मॅच, दर्जेदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय. जमेची बाजू एकच आहे मैदानात की मैदानात ओपनिंगला आलेला महेश तो मैदानात दाखल आहे आणि त्याच्या विपक्षात पुढचा बॉल. इथे फुल टॉस दिलाय आणि त्या फुल टॉस बॉलवर वन बाउन्स बॉल जातोय सीमा रेखा पार. मिड विकेट वर न आलाय चौकार आणि या चौकाराने एक मोकळा श्वास तो घेतलाय. तो टीम जयनुमान गांधरेने आणि विजयी संपादन झालाय तो टीम गांधरे. हार्डलक टीम विश्वनाथ भोईर अँड टीम आकाश 11 गावदी विमेट. आणि मॅचचा या मॅन ऑफ द मॅच या वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय